खडवली जवळील वाळकस गावातील गौतम हरणे यांच्या घरातून जवळपास 10 लाख किमतीचा मुद्देमाल काही अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सविस्तर वृत्तानुसार 19 जानेवारीच्या रात्री गौतम हरणे हे काही कामानिमित्त दिल्लीसाठी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर घरात त्यांच्या आई गीता हरणे, त्यांची बहीण व जावई हे तिघेच उपस्थित होते. या संधीचा फायदा घेत रात्री झोपेत असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सर्वांना बेशुद्ध करत घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या. परिणामी नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता उठणाऱ्या गीता हरणे यांना 9 वाजता अस्वस्थपणे जाग आली. उठल्यानंतर त्यांनी कपाट तपासले असता तब्बल 10 तोळे सोने आणि 37,000 रुपये गायब असल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याचे समजताच त्यांनी तातडीने पोलिसांना संपर्क केला. आपल्या मुलासोबत अपार कष्टाने जमवलेली पुंजी अशा पद्धतीने चोरीला गेल्यामुळे गीता हरणे आणि त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली असून प्राथमिक तपासात चोरट्यांनी घरातील सदस्यांना बेशुद्ध करण्यासाठी रसायनयुक्त स्प्रेचा वापर केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी परिसरातील माहिती गोळा करत काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचे सांगितले. तसेच आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने वाळकस गावातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी देखील या घटनेचा निषेध करत पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी जलद कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार केवळ चोरीचा नाही तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर झालेला गंभीर आघात आहे. आता पोलीस प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.